प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक व सतत केलेल्या परिश्रमाने फुलविलेल्या फळवलेल्या मळ्याची दुरावस्था पाहून आता कोणाची वाट पाहत न बसता आपणच त्याला सुनियोजितपणे हमेशा राखूया असे हार्दिक तळमळीने सांगते। कारण हिला ही जाणीव आहे की सर्वच कधीतरी हे जग सोडून जातात, कोणीच कुणासाठी युगानुयुगे जिवंत राहू शकत नाही आणि वारंवार महामानवही जन्म घेऊ शकत नाही। म्हणून आता तरी आपणच सर्व मिळून काहीही झाले तरी एक शक्तीने एक युक्तीने पुन्हा बाबासाहेबांचे विचारमळे फुलवूया फळवूया आणि सुखा समाधानाने जगू आणि जगवूया। राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा, राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा, राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा। राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा, राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा। पीक खायला टपले सर्व कावडे, आजूबाजूला भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा, राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा। भीमानंतर कष्ट नाही केले नीट, पिका पिकातून काढली नाही पाट, पाण्याची लावली नाही उचित वाट,
दुसऱ्यावर विसंबून राहता, दुसऱ्यावर विसंबून राहता, लावून लढात तरी सांभाळा. राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा, राखूया भीमाचा मळा बांधून, राखूया भीमाचा मळा. ज्ञान मार्गाचा जपा पावसाळा, पंचशीलने आता संपवा उन्हाळा. स्वाभिमानी स्वावलंबी बनेवा बाळा, ज्ञान सांगतो तुम्हा अनेक वेळा. धम्म